तिला बघायचं नाही. तर नमस्कार मंडळी, मी विघ्नेश आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आपला दौरा डायरेक्ट पालेगावातून बाहेर म्हणजे आपल्या कराडला जाणार होता. मग काय डायरेक्ट पालेमधून गाडीला स्टार्टर मारला आणि थेट आपल्या कराडच्या दिशेनं जायला चालू केलं. आणि जसं हायवेला पोचलं तसं गाडीला 120ची स्पीड देऊन आपण डायरेक्ट कराडमध्ये पोचलो. आणि आपल्याला कराडमधून पुढे म्हणजे आपल्या शिवतीर्थ कराड इथे जायचं होतं. त्यामुळे काकांना वाट विचारली. काकांनी एकदम खतरनाक अशा पद्धतीने वाट सांगितली आणि आपण तिथं पोचलो. तिथं पोचल्या आपल्याला डायरेक्ट हॉटेलवर शूट होता. तिथं आपण डायरेक्ट हॉटेलवर पोचलो. जसं हॉटेलवर पोचलो तसं डायरेक्ट कॅमेरा लावायला सुरुवात केली. मग काही गिंबलला कॅमेरा जोडून घेतला आणि तिथल्या हॉटेलचं आपण म्हणजे व्हिजिट करून तिथल्या हॉटेलला दुसऱ्या हॉटेलवर आलो. इथं आपल्याला इडली खायला भेटली. मग काही चमचमीत आणि झणझणीत अशी इडली खाऊन आपण म्हणलं तर पुढच्या हॉटेलकडे वळावं. पुढचं हॉटेल म्हणल्यावर आपण डायरेक्ट चहापाशी आलो. चहा प्यायचा होता भाऊला. मग काही चहाची ऑर्डर दिली, 2 चहा घेतले, शूट पण घेतला खतरनाक अशा पद्धतीनं. आणि आपण डायरेक्ट आपल्या घाटावर आलो. घाटावर आल्यानंतर भाऊंची रिॲक्शन असली खतरनाक होती की विषय हार्डच घेऊ. मग तिथून डायरेक्ट गिंबल वगैरे जोडून घेतलं आणि आपल्या यशवंतराव चव्हाण यांचं तिथं स्मारक आहे त्याचं दर्शन करून आपण तिथला तो घाट आहे की नाही तो पहिल्यांदा फिरून घेऊया म्हणलं. आणि तिथला तो म्हणजे निसर्गरम्य असा घाट होता, एकदम विषय हार्ड. आणि तिथं 3 नद्यांचा संगम झाला होता, त्यामुळे तर एक नंबर विषय हार्डच दिसत होता तिथला बी. नंतर तिथून आपण डायरेक्ट घाट फिरून झालं की आपण तिथंच घाटाच्या शेजारी 2-4 हॉटेल होती ती करूया म्हणलं. मग काय पहिल्यांदा आपण गोळ्याच्या गाड्यावर गेलो. गोळ्याच्या गाड्यावर गेलो की त्यांनी डायरेक्ट गोळा कमी आणि डोंगरात जास्त उभं केलेलं त्या गोळ्याचा. मग काय तो गोळा टेस्ट करत आपण कॅमेरा आपल्या हातात होता आणि ओम भाव आपल्या कॅमेराच्या पुढं होता. मग काय कॅमेरा आपण नीट व्यवस्थित असं सांभाळत होतो. आणि तिथून नंतर डायरेक्ट गोळा जसं खाऊन झालं तसं आपण डायरेक्ट पिझ्झापाशी पोचलो. आणि आपण जसं त्या पिझ्झाच्या स्टॉलवर पोचलो तसं भाऊला लगेच 3 पिझ्झाची ऑर्डर दिली. भाऊने पण बिन थटता 3 पिझ्झा डायरेक्ट त्या मशीनमध्ये टाकून दिलं, म्हणजे मशीनमध्ये शिजवायसाठी ठेवलं. आणि आपण तोपर्यंत त्या हॉटेल म्हणजे थोडंसं बघूया म्हणलं त्यांच्याकडे कोणकोणते पिझ्झा अवेलेबल आहेत वगैरे वगैरे. नंतर पिझ्झा जसा आला तसा पिझ्झा खाऊन आपण डायरेक्ट म्हणलं आता घरचा रस्ता जवळ करावा, कारण की वाजलेले दुपारचे 4. मग काय थेट आपल्या गांधी चौकमध्ये आलो. गांधी चौकमध्ये आपल्याला इथं बघा आय लव कराड म्हणून असं बघायला भेटतं. मग तिथून डायरेक्ट ब्रिज क्रॉस करून आपण डायरेक्ट आपल्या घराच्या दिशेनं निघालो. आणि हो मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ लॉंगमध्ये बघायचा असला तर आपल्या ओमी मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही विजिट करा आणि तिथं तुम्हाला ह्याचे लॉंग व्हिडिओ बघायला भेटतील. तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा बरं का. आणि जर तुम्हाला हा आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा.